आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत 0 ते 50 संख्यानामे लिहिणे या अध्ययन स्तराचे अध्यापन नाविन्यपूर्ण पद्धतीने कसे करावे हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। गुड मॉर्निंग मुलांनो। गुड मॉर्निंग। आज आपण 0 ते 50 या संख्या आहेत किंवा जे अंक आहेत त्यांची संख्यानामे कशी लिहायची किंवा तेच अंक अक्षरामध्ये कसे लिहायचे हे एका कवितेच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर मी जी कविता म्हणतोय त्या कवितेच्या पाठोपाठ मी म्हटलेली ओळ तुम्ही म्हणायची। म्हणायला तयार आहात का तुम्ही? हो। आता मी कवितेची ओळ पहिली म्हणतो, तुम्ही ती ओळ तशीची तशी म्हणा। म्हणा 10 फुलं बागेत जुळली रंगात, 10 फुलं बागेत जुळली रंगात, पाखरं उडतात गगनात आनंदात, पाखरं उडतात गगनात अंगणात। आता या कवितेमध्ये किंवा या कवितेच्या ओळीमध्ये कोणता अंक आलेला आहे? 10 अंक आलेला आहे। 10 अंक कसा लिहितात मुलांनो? एकावर 0 10। शाबास। आता आपण तो अंक फळ्यावर लिहूया। 1 आणि एकावर 0 10। आता हे संख्यानामाच्या स्वरूपात आपण लिहूया। संख्यानामाच्या स्वरूपात म्हणजे अक्षरामध्ये लिहूया। 10 लिहिताना पहिल्यांदा कोणता अक्षर आहे? द। आणि नंतर अक्षर आहे ह, ह ला काना हा, द हा। अशा पद्धतीने आपण लिहितो। कळालं? आता तुमच्यापैकी 10 अंक कुणाकडे आहे? 10 अंकाची पट्टी दाखवा। शाबास, छान छान। आता आपण कवितेच्या पुढच्या ओळींकडे जाऊया। कवितेच्या पुढच्या ओळी बघा। 25 फळं झाडावर झुलतात झुलतात, 25 फुलं झाडावर झुलतात झुलतात, मुलं मुली हसत खेळतात खेळतात, मुलं मुली हसत खेळतात खेळतात। आता हे जे दोन ओळी आपण म्हटले त्याच्यामध्ये कोणता अंक आलेला आहे? 25। शाबास। यामध्ये कोणता अंक आलेला आहे? 25। 25 अंक कसा लिहितात? 2वर 5 25। छान छान। मुलं आमच्या वर्गातली सगळी हुशार आहेत। 2वर 5 25। हे बघा 2 आणि 2वर 5 25। आता हे संख्यानामामध्ये कसं लिहितात ते बघूया आपण। म्हणताना कसं म्हणतो आपण? पहिल्यांदा 25 वला दुसरी वेलांटी वी आणि स। मग हे कसं लिहितात? 25 अक्षरामध्ये किंवा संख्यानामामध्ये असे लिहितात। आता 2 अंक तुमच्या लक्षात आले कसे लिहितात। आता तिसऱ्या अंकाकडे जाताना म्हणताना आपण काय करायचं आहे? परत 2 ओळी म्हणतो मी, त्यानंतर तुम्ही त्या माझ्या पाठोपाठ म्हणायचं। 30 मासे तळ्याच्या पाण्यात पोहतात, 30 मासे पाण्याच्या तळ्यात पोहतात, बगळे कोंबडे लगेच येतात, बगळे कोंबडे लगेच येतात। आता या 2 ओळी मी तुम्हाला सांगितल्या, त्या 2 ओळींमध्ये कोणता अंक आलेला आहे? 30 अंक आलेला आहे। बरोबर आहे। आता 30 अंक कसा लिहितात? 3वर 0 30। बरोबर। हुशार आहेत मुलं सगळी वर्गातली आपल्या। 3वर 0 30। आता बघा 3वर 0 30 अंकात लिहिलो आपण। याचा आता संख्यानाम कसं असतं किंवा ते अक्षरामध्ये कसं लिहितात बघूया आपण। 30 लिहिताना त ला दुसरी वेलांटी ती आणि स। मग कसं काय झालं ते? 30। बरोबर आहे। आता 30 हा अंक तुमच्यापैकी कुणाकडे तरी आहे? कुणाकडे आहे दाखवा। छान 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 बाळा। आता पुढच्या ओळी जी आहेत त्या पुढच्या ओळींकडे आपण कवितेच्या जाऊया। सर्व अंक आपण शिकतोय पण कशाच्या माध्यमातून शिकतोय? कवितेच्या माध्यमातून शिकतोय। आता कविताची पुढच्या ओळी बघा। 41 वेली फुलल्या शेतात, 41 वेली फुलल्या शेतात, सुटलं पाखरू खिडकीतून आकाशात, सुटलं पाखरू खिडकीतून आकाशात। आता या ओळींमध्ये कोणता अंक आलेला आहे? 41। छान, हुशार आहेसा तुम्ही सर्वजण। शाबास। कोणता अंक? 41 हा अंक आलेला आहे। 41 हा अंक आपण कसा लिहितो मुलांनो? 4वर 1 41। बरोबर। 4वर 1 41। आता या बाजूला आपण इथं लिहूया तो अंक 4वर 1। आता मराठीमध्ये किंवा अक्षरामध्ये किंवा संख्या नामामध्ये तो कसा लिहितात बघा। के चला काना चा
ळला दुसरी वेळांटी ळी आणि स कसं लिहितात 41. याच्यामध्ये वेलांटी वगैरे जे आहेत त्या कोणती पहिली वेलांटी दुसरी वेलांटी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढच्या कवितेच्या पुढच्या 2 ओळींकडे जाऊया आपण. हो. हा छान. आता बघा 47 थेंब पडले पाण्यात 47 थेंब पडले पाण्यात पावसाळा आला नाचू अंगणात. पावसाळा आला नाचू अंगणात. आता या कवितेमध्ये किंवा कवितेच्या 2 ओळीमध्ये कोणता अंक आलेला आहे? 47. शाबास. 47 जो अंक आहे तो कसा लिहितात? 4वर 7 47. छान छान छान. 4वर 7 47. आता बघा 47 आपण अंक फळ्यावर लिहूया. 4वर 7 47. आता याचं जे आहे अक्षरामध्ये कसं लिहितो आपण ते पाहूया. स. आता 47 लिहिताना बघा 2 वेळा त येतं. ळला कोणती वेलांटी? दुसरी वेलांटी ळी आणि शेवटी स असं येतोय आपल्याला 47. आज आपण काय शिकलेले आहे? अंक आणि त्याची संख्यानामे म्हणजेच तो अंक अक्षरात कसा लिहितात ते आपण शिकलेलो आहे.